नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत दोघंही काउन्सिलरकडे आलेले आहेत. काउन्सिलरकडे आल्यानंतर कला आणि अद्वैत विचारतात की काय झालं सर, आज अचानक तुम्ही एवढ्या घाईघाईत बोलावून घेतलं. तेव्हा मात्र काउन्सिलरचं त्यांना म्हणणं असतं की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, की 6 महिने संपलेले आहेत. आपण डिवोर्स फाईल केलेला होता, त्या गोष्टीला 6 महिने झालेले आहेत आणि जर आपण आता निर्णय घेतला नाही तर किती दिवस थांबणार आहोत, असं काउन्सिलरचं म्हणणं असतं. आता तुमच्याकडे 2च पर्याय आहेत. तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे आणि ठरवायचं आहे की काय करायचं आहे, नक्की कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करायच्या आहेत, असं काउन्सिलर त्यांना सांगत असतात. तेव्हा मात्र कला आणि अद्वैत म्हणतात, म्हणजे तुम्ही सांगा ना सर काय करायचं ते. खरं तर कला आणि अद्वैत या दोघांनाही कळत नसतं की डिसिजन काय घ्यायचं आहे आणि म्हणूनच ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. काउन्सिलर सांगू लागतात की नाही, आज डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे आणि डिसिजन तुम्ही स्वतः घ्यायचं आहे आणि ठरवायचं आहे. सांगा काय करायचं आहे, असं म्हणत ते कला आणि अद्वैतच्या मागेच लागतात. तेव्हा मात्र कला अद्वैत दोघंही म्हणू लागतात की सर तुम्ही सांगा ना. तेव्हा सर म्हणतात की तुम्हीच ठरवायचं आहे, त्यामुळे मी काहीही सांगणार नाही, असं सरांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र या दोघांनाही काहीच कळत नाही की आता निर्णय काय घेऊ, कशा पद्धतीने निर्णय घेऊ, कळत नाही आहे. म्हणून दोघंही एकमेकांकडे पाहू लागतात. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे तू सांग. त्याचबरोबर कला म्हणते की नाही चांदेकर तू सांग. तेव्हा काउन्सिलर त्या दोघांवर ओरडतात आणि म्हणतात काय चाललंय, म्हणजे ठरवा ना तुम्ही कधीतरी काय करायचं आहे ते. प्रत्येक वेळेस खरे तू सांग, चांदेकर तू सांग. झालं ना, इतके दिवस झालं आपण तेच करतोय. म्हणजे तुम्ही कधी डिसिजन घेणार आहात, कधी ठरवणार आहात, तुमच्या डोक्यात काय चालू आहे, तुम्हाला गोष्टी कशा पद्धतीने करायच्या आहेत, तुम्ही कधी ठरवणार आहात का, काही बोलणार आहात का, हे सगळं जेव्हा अद्वैत आणि कलाला काउन्सिलर बोलत असतात तेव्हा मात्र अद्वैत आणि कला एकमेकांकडे पाहत राहतात. त्यांच्या लक्षातच येत नाही आहे की काय करू, नक्की गोष्टी कशा पद्धतीने हँडल केल्या पाहिजेत हेच त्यांच्या लक्षात आलेलं नसतं. त्याचबरोबर इकडे अद्वैत म्हणतो की नक्की काय करावं लागेल. तेव्हा काउन्सिलर म्हणतात की हे बघा, कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस गोष्टी समजून सांगत आलेलो आहे, परंतु तुमच्या जर लक्षातच गोष्टी येत नसतील तर तुम्हालाच ठरवावं लागणार आहे की काय करायचं आहे ते. नसेल तर हा एक एक काडी करून संसार जोडत राहायचं का हा संसार मोडत राहायचं, 2 काड्या सेपरेट करून, हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण तुमच्या हातात गोष्टी आहेत आणि तुम्ही ठरवणार आहात की काय करायचं आहे ते. आता मात्र प्रश्न पडलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे कला घाबरलेली असते. कलालाही कळत नसतं. अद्वैत म्हणतो की का सांगत नाही आहे ही स्पष्टपणे, काहीला सांगायचं नाही आहे की मला हा संसार करायचा आहे, आम्हाला एकत्र राहायचं आहे, या कोणत्याच गोष्टी का सांगितल्या जात नाहीत. अद्वैत म्हणत असतो की खरे का सांगत नाही आहे आणि खरे म्हणत असते की चांदेकर का सांगत नाही आहे. असं त्या दोघांचं चाललेलं आहे. त्या दोघांनाही प्रश्न पडलेले असतात की आता करायचं काय, नक्की काय करू, म्हणजे लक्षात येईल एवढ्याच गोष्टींचा विचार ते दोघंही करू लागलेले असतात. आणि त्यावेळी मात्र इकडे काउन्सिलरने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की बघा, मला सांगा एकदा काय करायचं आहे ते आणि तरच हे सगळं करणार आहे आणि मला कोर्टात फाईल करावी लागेल, फाईल नाहीतर क्लोज करून टाकायचे, काय करायचं आहे ना ते मी ठरवेल. अशा पद्धतीने हे बोलणं चालू आहे आणि त्याचवेळी काउन्सिलर चिडलेले असतात. कला आणि अद्वैतला प्रश्न पडलेला असतो की हे कसं शक्य आहे, म्हणजे कशासाठी ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि काउन्सिलर असं का बोलत आहेत आज, याच्या आधी तर ते असं कधीच बोलले नव्हते. म्हणून कला आणि अद्वैतला धक्का बसलेला असतो. म्हणजे स्पष्टपणे ते सांगत असतात की तुम्हाला ठरवायचं आहे की काय करायचं आहे, म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात, हा संसार जोडायचा आहे का हा मोडायचा आहे आणि काय करायचं. कला अद्वैत दोघंही पाहत आहेत. काउन्सिलरने स्पष्टपणे सांगितल्यामुळं यांना धक्का बसलेला आहे. आता निर्णय काय घ्यायचा, निर्णय कसा घ्यायचा, एवढे सगळे प्रॉब्लेम आता समोर असतात. ह्या दोघांनाही कळत नाही आहे. कला म्हणते की चांदेकरने का सांगितलं नाही, चांदेकर म्हणतो की हिने का सांगितलं नाही. तेव्हा दोघंही म्हणतात की आम्ही थोडा विचार करतो आणि मग ठरवतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र दोघंही अस्वस्थ झालेले आहेत. 6 महिने संपलेले आहेत. 6 महिने आपण एकत्र घालवले, 6 महिन्यामुळं आपल्यातलं जे बॉन्डिंग वाढलेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना आठवत आहेत आणि त्यामुळं त्या दोघांनीही आता विचार करायचं ठरवलं. तेव्हा काउन्सिलर म्हणतात की तुम्हाला 2 दिवसांची मुदत आहे आणि 2 ऑप्शन आहेत, त्यामुळे तुम्ही ठरवा काय करायचं आहे आणि लवकरात लवकर गोष्टी आम्हाला सांगा आणि ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर ठरल्या पाहिजेत, नाहीतर 2 दिवसात तुमचा डिवोर्स होईल, तुम्ही दोघंही वेगळे व्हा, पुढच्या वर्षी दिवाळीला तुम्ही दोघंही एकत्र नसाल. एवढं स्पष्ट आणि क्लिअर सांगितल्यानंतर मात्र दोघांनाही धक्का बसतो. इकडे काजल बसलेली असते. काजलचे बाबा तिथे येतात.
आणि काजलचे बाबा काजलला म्हणतात की हे घे, तुझ्यासाठी छान बटाटे टाकलेले पोहे बनवलेले आहेत. मग आता बटाटे टाकलेले पोहे बनवलेले आहेत हे ऐकल्यानंतर काजल म्हणते की एकदम परफेक्ट बाबा, तुम्ही बनवलेल्या पोह्यांची टेस्ट म्हणजे विचारच करायची गरज नाही, एकदम लाजवाब असतात. कारण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे अगदी परफेक्ट आहे. तिखट मीठ सगळं व्यवस्थित आहे. आणि त्याचबरोबर आता लक्षात घ्या की पुढे काय होणार आहे आणि गोष्टी कशा होणार आहेत. तेव्हा मात्र काजल म्हणत असते की काय झालं. तेव्हा बाबा तिला सांगू लागतात की हे बघ काजल, कसं आहे, पोह्यासारखं संसाराचं पण आहे बघ. पुन्हा पुन्हा त्या गोष्टी एकत्र आणल्या जातात आणि सगळं एकत्र होत असतं. तेव्हा मात्र असंच हळूहळू करत आपल्यालाही संसार जोडायचा असतो. तेव्हा काजल म्हणते पण बाबा तुम्हाला माहिती आहे ना. बाबा म्हणतात की हे बघ, मला माहिती आहे तुला लग्न करायचं नाही आहे, सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, तुझी आई नाशिकला जाताना मला सांगून गेली की काजलला समजून सांगा. आता मला सांग, तुझा होणारा नवरा आहे, त्यांच्या भेटीगाठी झाल्या पाहिजे, हेही तुझ्या आईनं सांगितलेलं आहे. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, आता तुझं लग्न तर जमलं आहे ना, त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडल्या तर पाहिजेत. त्यांच्याशी तुझं भेटणं झालं पाहिजे, तुझ्या लक्षात आलं पाहिजे की काय करायचं आहे ते. पण जर तू अशीच राहिलीस तर कसं कळणार आहे, असं बाबा तिला समजवत असतात. तेव्हा मात्र इकडे काजलला प्रश्न पडत असतो की काय करू. कारण या सगळ्या गोष्टी अशा घडत आहेत की काजल विचार करायला लागलेली असते. काजल म्हणत असते की नक्की काय होणार आहे, म्हणजे मी काय केल्यानंतर हे सगळं सॉल्व्ह होणार आहे. तेव्हा बाबांचं असं म्हणणं आहे की तू त्या पाहुण्यासनी जाऊन भेट, ठरव. आता लग्न तर जमलेलं आहे, मान्य आहे, मी नकार देतोय, सगळं मला मान्य आहे. पण हे लग्न जमलेलं तर करावं लागणार आहे तुला, सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. तेव्हा काजल म्हणते की ठीक आहे बाबा, मी ठरवेल, मी विचार करते, असं काजल बाबांना सांगते. खरं तर काजल ही विचार करत असते की त्या माणसाबरोबर आपण लग्न करतोय, तो कसा माणूस आहे, काय होणार आहे आपल्या आयुष्याचं. माझ्यापेक्षा वयाने 10-15 वर्षांनी तो मोठा आहे. इकडे तिच्या डोक्यात तेच विचार चालू असतात. इकडे सरोज ऑफिसमध्ये असते आणि सदा आणून फाईल देत असतो. सरोज फाईलवरती सह्या करत असते आणि सरोज म्हणत असते की सदा, आता एवढ्या झाल्या ना, ह्या संपल्याशिवाय पुढच्या फाईल आणू नकोस, असं सरोजने सदाला स्पष्ट सांगितलेलं असतं. सदा म्हणतो की चालेल मॅडम. सरोजच्या पुढे एवढं पेंडिंग काम असताना इतके दिवस कसं काय पेंडिंग राहिलं, हा प्रश्न सरोजलाही पडलेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सरोजने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याचवेळी राहुल जो आहे तो आता ऑफिसच्या बाहेर आलेला आहे आणि तो मनोजला फोन करतो. मनोजला फोन करून तो बोलावून घेतो. राहुलने हातामध्ये काही पेपर आणलेले आहे ज्याच्यावरती राहुलला सह्या घ्यायच्या आहेत, त्या म्हणजे सरोजच्या. कारण राहुलच्या डोक्यात एवढंच आहे की NOC मिळवायची आणि एकदा का NOC मिळाली की मग मात्र गोष्टी आपण ठरवलेल्या आहेत तशाच होणार आहेत, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू असतं. आणि म्हणून NOC घेण्यासाठीच तो आलेला असतो. त्या NOCवरती सही घ्यायची. पण आता स्वतः तर ऑफिसमध्ये जात नाही आहे. मग ऑफिसमधला जो मनोज आहे त्याला हा पेपर द्यायचा. मग त्याला तो पेपर देतो आणि सांगतो या पेपरवरती सरोज मामीच्या सह्या घ्यायच्या आहेत. ह्या सहीसाठी, या कामासाठी मी तुला 2 लाख रुपये देत आहे. त्यामुळं आत्ता सरोज मामी कामात बिझी आहे आणि त्याच संधीचा फायदा करून या पेपरवरती सह्या घ्यायच्या. ते ऐकल्यानंतर तो म्हणतो की चालेल, काही हरकत नाही आहे. आता मनोजला काम दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की इथेच तो पेपर घेऊन यायचा आहे. मनोज आता सह्या घेण्यासाठी गेलेला असतो. नेमके कला आणि अद्वैत आता पोहोचलेले असतात. अद्वैत गाडी लॉक करतो आणि बरोबर त्या दरवाजामध्ये गाडीच्या कलाचा साडीचा पदर अडकतो. कला मात्र खेचत असते, तिच्या लक्षात येतं. तेवढ्यात राहुलचं लक्ष जातं आणि राहुल त्या दोघांना तिथे पाहतो. जेव्हा त्या दोघांना पाहतो तेव्हा राहुलला सुद्धा धक्का बसलेला आहे. राहुल म्हणू लागतो की नाही, हे सगळं वेगळं चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे राहुलने ठरवलेलं असतं त्या पद्धतीने तो विचार करत असतो. राहुल मात्र म्हणतो की नाही, मला लपावं लागणार आहे. मी जर इथं आहे हे यांना दिसलं तर खूप अवघड होणार आहे, म्हणून मला स्वतःला काळजी घ्यावी लागणार आहे, असं राहुल ठरवतो आणि तिथे लपून राहतो. तेवढ्यात अद्वैत तिथे येतो. अद्वैत खेचायला जातो पण अद्वैतच्या लक्षात येतं आणि कलाचा तोल जातो. पण त्या क्षणी अद्वैत कलाला सावरतो. अद्वैतने कलाला तर सावरलेला आहे आणि दोघंही मग गाडी अनलॉक करतात आणि तो अडकलेला पदर जो आहे तो काढतात आणि निघून जातात. पण राहुल तिथेच असतो. तो राहुल मात्र त्यांच्या नजरेतही पडत नाही. राहुल अक्षरशः लपून बसलेला असतो. गाडीमध्ये सुद्धा तोंड खाली घालून तो बसलेला असतो.
त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राहुल ज्या पद्धतीने ऑफिसच्या बाहेर आलाय ती गोष्ट यांच्या लक्षातच आलेली नसते, कारण राहुलला जर कलाने पाहिलं असतं तर पुढचा खूप मोठा धोका टळला असता. इकडे कला अद्वैत ऑफिसमध्ये येतात. ते त्यांच्या विचारात असतात की आता 2 दिवसांचा वेळ आहे आणि या 2 दिवसांमध्ये ठरवायचं आहे की काय करायचं. आता एवढी मोठी गोष्ट आहे, तू का सांगितलं नाही, मी का सांगितलं नाही म्हणत हे दोघंजण वेळ वाया घालवत आहेत. खरं तर ह्या दोघांनाही एकत्र राहायचं आहे तर सांगायचं. आधी कोणी ह्याने का सांगितलं नाही, त्याने का सांगितलं नाही ह्या गोष्टी करत बसण्यापेक्षा डायरेक्टली उत्तर दिलं असतं तर हा प्रश्न उभाच राहिला नसता. तेव्हा कला अद्वैत आत येतात आणि येतानाच मनोजला त्यांची धडक होते. अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहतात, कारण त्या दोघांनाही काळजी वाटत असते की आता पुढे काय. हा मोठा प्रश्न त्यांच्या दोघांच्याही पुढे आहे आणि दोघंही त्याच गोष्टींचा विचार करत आहे. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, आणि मग ती निघालेली आहे. तेवढ्यातच मनोज येतो आणि मनोजच्या हातामध्ये फाईल असतात आणि बरोबर त्या फाईलमध्ये मनोजने तो कागद ॲड केलेला असतो आणि ज्याच्यावरती त्याला सही घ्यायची आहे, जो राहुलने दिलेला आहे. कलाचा धक्का लागतो, ती फाईल खाली पडते, त्यातले पेपर खाली पडतात आणि तो उचलायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र कला म्हणते की मनोज थांब जरा, मी मदत करते. तेव्हा मात्र तो म्हणतो की नाही मॅडम, राहू द्या, मी करतो एकटा. असं म्हणत ते पेपर तो गोळा करतो. त्याच्या डोक्यात फक्त एवढंच असतं, जर कला मॅडमनी पाहिलं तर काय होईल. जर कला मॅडमनी मला असं पाहिलं आणि हे पेपर त्याच्यामध्ये पाहिले तर खूप अवघड होणार आहे, असं त्याच्या डोक्यात सुरू असतं. आणि तो स्वतः ते पेपर उचलतो आणि तिथून जायला लागतो. पण तेव्हा मात्र कलाला वेगळंच जाणवत असतं, काहीतरी वेगळं आहे, काहीतरी त्याच्यामध्ये मिसिंग आहे हे तिच्या लक्षात येतं. आणि इकडे मनोज मात्र सरोजच्या केबिनमध्येही पोचलेला असतो. सरोज म्हणते की अरे मनोज, तू सदाला येणार होता ना फाईल घेऊन, सदाला सांगितलं होतं मी. तेव्हा मनोज सांगतो की नाही मॅडम, सदाच येणार होता, पण या फाईल ज्या आहेत त्या अकाउंट डिपार्टमेंटच्या आहेत, तर मी विचार केला काही क्युरी वगैरे असेल तर मी असलेलं बरं ना, म्हणून मी ह्या फाईल घेऊन आलो आहे. तुमचं ते झालं की याच्यावरती सह्या करा. तेव्हा सरोज म्हणते की हो चालेल, करते. आता सरोजने सह्या करायला सुरुवात केलेली असते, पण तो सरोजकडे पाहतो. सरोज प्रत्येक पेज न उलटता तिथल्या तिथं पूर्ण पेज न वाचता त्या पेपरवरती सह्या करत असते. आणि त्याचवेळी इकडे तो पाहतो आणि म्हणतो आपलं काम होणं सोपं आहे. इकडे कलाला एक वेगळीच गोष्ट जाणवलेली असते. कलाला वाटत असतं की काहीतरी विचित्र होणार आहे. तिला एक वेगळं फिलिंग येत असतं, तिला त्रास होऊ लागलेला असतो, तिचा जीव घाबराघुबरा होत असतो आणि ती म्हणत असते की नाही, काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी वेगळं घडतंय. एकतर तिला ते डिवोर्सचं टेन्शन आहेच, पण त्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी, एवढं वेगळं काय घडतंय हा प्रश्न कलालासुद्धा पडलेला असतो. कलाने आता स्वतःला सावरत असते, पण तिला त्रासच इतका होत असतो की तिला कळतच नाही. तेवढ्यात अद्वैतचं लक्ष जातं. अद्वैत पाहतो खरेला काय होतंय, म्हणून अद्वैत कलाकडे येतो आणि कलाला विचारू लागतो. तेव्हा कला म्हणते की नाही माहीत चांदेकर, मला काहीतरी होतंय आणि खूप असा माझं घाबरल्यासारखा जीव झाला आहे, मला सुचत नाही आहे, मी काय करू, असं म्हणत कला अद्वैतला बोलते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की म्हणजे. तेव्हा मात्र कला त्याला बोलत असते आणि त्याचवेळी अद्वैत तिला समजवतो आणि कलाचं लक्ष सरोजच्या केबिनकडे जातं. कलाच्या लक्षात येतं की काहीतरी घडतंय, ज्या गोष्टीचा मला एवढा त्रास होतोय म्हणजे काहीतरी विचित्र असणार आहे. आणि त्याचबरोबर इकडे मनोज मात्र तिथेच उभा असतो आणि सरोज त्याला विचारत असते, त्याच्याशी बोलत असते. आणि त्याचवेळी सरोज म्हणत असते की नाही, असं काहीतरी आहे. मनोजला आधी समजत असते. कला मात्र धावतच येते आणि सरोज मॅडम असं म्हणत सरोजच्या केबिनकडे आलेली असते. पण इकडे सरोजकडून तोपर्यंत सह्या झालेल्या असतात. सरोजने सह्या त्या फाईलवरती केलेल्या असतात. ती फाईल मनोजच्या हातात दिलेली असते. इकडे मनोजने राहुलला मेसेज केलेला असतो की काम झालंय. कला तिथं पोहोचते. सरोज मॅडम असं म्हणत ओरडत ती आलेली असते, पण तोपर्यंत सह्या झाल्यामुळं कलाने मात्र हे काही थांबवू शकलेली नसते. सरोज म्हणते काय होते तुला कला, थांब बस बरं इथं. कला म्हणते की नाही, मला खूप विचित्र फिलिंग येते, काहीतरी वेगळं होणार आहे असं माझं मन मला सांगत आहे. तेव्हा सरोज म्हणते की अगं इतके दिवस झालं आपल्या डोक्यामध्ये तेच विचार चालू आहेत की नाही, कंटिन्यू आपण तोच विचार करतो. मला सांग फक्त तेवढाच विचार चालू आहे. अद्वैतही तिथं आलेला असतो आणि त्या क्षणी मनोज तर तिथून पळ काढतो. त्या फाईलवर सह्या झाले आणि आता यांच्यामध्ये आपण अडकायला नको एवढंच त्याच्या डोक्यात असतं. सरोज कलाचा हात पकडते आणि तिला तिथे खुर्चीवरती बसवते. तिला सांगते की बस इथे, आपण बघूया, पाणी देते पहिला, काळजी करू नको, फक्त तेच विचार चालू आहेत ना, म्हणून हे सगळं घडतंय. वाईट अजिबात विचार करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे
असं सुद्धा सरोजने तिला आवर्जून सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला आणि अद्वैत दोघंही तिथं आहेत, दोघंही बोलत आहेत. आणि त्याचबरोबर सरोजसुद्धा समजवते. ती अद्वैतला म्हणते की अद्वैत, कलाला घेऊन तुझ्या केबिनमध्ये जा आणि तिची समजूत घाल आणि त्याचबरोबर तिला जरा शांत होऊ दे, असं सरोज आवर्जून सांगते. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की हो. असं म्हणत अद्वैत आता कलाला घेऊन त्याच्या केबिनमध्ये जातो. इकडे राहुल मात्र जाम खुश झालेला असतो, त्याचं काम झालेलं असतं आणि त्याने 2 लाख रुपये देऊन त्या NOC पेपरवर सह्या करून घेतलेल्या असतात. सरोजला फसवून तिच्या सह्या त्या पेपरवरती झालेल्या असतात. सरोजला तर माहिती नसतं. म्हणजे एवढी शिकलेली सरोज एवढ्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत असते. पण आज सरोजने मात्र न वाचता पेपरवर सह्या केल्यामुळं चांदेकरांचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं. सरोजला या गोष्टीची जाणीव पण नाही की तिनं काय केलेलं आहे. तिला माहीतच नाही आहे, तर जाणीव असण्याचा प्रश्नच नाही. इकडे अद्वैत कलाला विचारतो, बरं वाटतंय का? कला म्हणते की नाही, मला अजूनही त्रास होतो. अद्वैत म्हणतो, काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे, शांत हो, जरा दीर्घ श्वास घे. आणि अद्वैत तिला समजावू लागतो. तिला म्हणत असतो की शांत हो, अगदी शांत मोठा श्वास घे, असं म्हणत तिला शांत करत असतो. त्याचवेळी तिचे हात हातांमध्ये पकडलेले असतात. कला मात्र दीर्घ श्वास अद्वैत सांगत आहे त्या पद्धतीने घेत असते. आणि तिला अद्वैत विचारतो, आता बरं वाटतंय का? तेव्हा कला म्हणते थोडंसं. मग अद्वैत तिला तीच प्रोसिजर रिपीट करायला लावत असतो. इकडे राहुलच्या हाती ते पेपर लागलेले आहेत. राहुल खुश आहे. राहुल त्याच्या मम्माला म्हणतो की झालं, एक काम तर झालेलं आहे, आता पुढचं म्हणजे सरोज मामीचं काम झालेलं आहे. आता आबांच्या सह्या घेणं तेवढं सोपं नाही आहे, माहिती आहे मला, पण आबांच्या सह्या सुद्धा मी घेणार आहे या पेपरवरती, असं त्याने ठरवलेलं असतं. इकडे अद्वैत मात्र कलाला शांत करत असतो. कलाला त्रास होत आहे ही गोष्ट त्याला जाणवत असते. अगदी तिला दरदरून घाम फुटलेला असतो. आणि त्याचवेळी तो खिशातील रुमाल काढतो आणि कलाच्या कपाळावरती असलेला घाम टिपून घेतो आणि तिला म्हणत असतो की हे बघ, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. तेव्हा कला म्हणत असते, पण चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की आता बरं वाटतंय ना, बघ मी सांगितलं तसं केलं आणि तुला बरं वाटायला लागलेलं आहे. तेव्हा मात्र कला म्हणते की नाही चांदेकर, त्याच्यामुळं नाही, तू आज माझा हात तुझ्या हातात घेऊन बसलास ना, म्हणून मला बरं वाटते. तेव्हा अद्वैत म्हणतो, पण आता हे 6 महिने तर संपलेले आहेत, आता मी कुठं असेल तुझ्याबरोबर तुझा हात घेऊन हातात बसायला. तेव्हा कलाला पुन्हा त्रास व्हायला सुरुवात होती. कला म्हणते की काय म्हणजे? तेव्हा कला म्हणते की नाही, असं नको बोलू चांदेकर. कलाला वाईट वाटत असतं. आणि इकडे अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो की बघ, म्हणजे जर मी पुन्हा नसेल तुझ्यासोबत तर. कला मात्र पुन्हा घाबरी होते. कला म्हणते की नाही चांदेकर, हे नाहीच होऊ शकत. आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. अद्वैत तिला फक्त रिअल जे आहे फॅक्ट, त्या फॅक्टची जाणीव करून देत असतो. तिला सांगत असतो की असंही होऊ शकतं. परंतु कलाला मात्र ही गोष्ट ऐकूनच घ्यायची नाही आहे. तिला ॲक्सेप्टच करायची नाही की चांदेकर माझ्या आयुष्यात नाही आहे. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे चांदेकर हा कशा पद्धतीने कलाला हवा आहे ते सांगत असते. कला म्हणत असते की चांदेकर, मला ना एक कळत नाही आहे की काय करायचं आहे ते, पण मला ना आयुष्यभर मी घाबरल्यानंतर तुझा हात माझ्या हातात हवा आहे. अद्वैत म्हणतो की खरे, मला आयुष्यभर तुझ्या हातची कॉफी प्यायची आहे. आणि दोघंही म्हणतात की नाही, आपण डिवोर्स नाही घ्यायचा, असं दोघांनीही ठरवलेलं असतं. आणि त्याचवेळी कला म्हणते की हो चांदेकर. आणि मग अद्वैतने ते डिवोर्स पेपर हातात घेतले आणि ते फाडायला सुरुवात केलेली असते. इकडे कलासुद्धा खुश होते आणि कलासुद्धा ते डिवोर्स पेपर फाडायला सुरुवात करते. आणि अद्वैत आणि कला ते डिवोर्स पेपर उधळतात आणि दोघंही आनंद व्यक्त करतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.